किती सुंदर हिरवा रंग आलाय या पालक पेस्टला। अशी पालक पेस्ट जर घरात तयार असेल तर कितीतरी पदार्थ बनवता येऊ शकतात। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा विथ टिप्स। पालक कोवळ्या दांड्यांसकट घ्यायचा आणि पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचा। मग गरम पाणी करायचं, गॅस काढून टाकायचा आणि 2 मिनिटं हा पालक त्याच्यात व्यवस्थित शिजू द्यायचा। 2 मिनिटापेक्षा जास्त करू नका, नाहीतर तो ओव्हर कुक होतो। आता 2 मिनिटं झालेली आहेत। आता हा जो पालक आहे ह्याच्यातलं गरम पाणी आपण गाळून घेऊया आणि हा डायरेक्ट घ्यायचा थंड बर्फाच्या पाण्याखाली। आता माझ्या इथे नळाला थंड पाण्याची सोय आहे, त्यामुळे मी हा डायरेक्ट नळाखाली ठेवते। या गरम पाण्यातून काढलेल्या पालकला तुम्ही जितक्या पटकन थंडगार पाण्यात टाकाल तितक्या पटकन ह्याचा हा जो हिरवागार रंग आहे तो लॉक होतो। ही पेस्ट जर घरात तयार असेल तर त्याच्यापासून कितीतरी सकाळच्या नाश्त्याचे, लहान मुलांना आवडतील असे किंवा जेवणाचे पदार्थ पटकन तयार होतात। जसं पालक डोसा, पालक पराठा, पालक ठेपला आहे आणि जेवणात आपलं पालक पनीर, लसूणी पालक, आलू पालक असे पदार्थ पटकन तयार होतात। तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। ही मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते, ज्याच्यामध्ये तुम्ही एका भांड्यात थंडगार पाणी बर्फाचं घेऊन ह्याच्यात हा पालक 5 मिनिटं ठेवून द्यायचा। पण 5 मिनिटं मात्र ठेवणं थंड पाण्यात हे फार आवश्यक आहे, मग तो गाळून घ्या। आता वेळ आहे ती म्हणजे मिक्सरला लावायची। जनरली आपल्या घरांमध्ये पालकची भाजी किंवा पालक पनीर एवढंच होतं, पण मगाशी सांगितलेले पदार्थ जर तुम्ही केलेत तर घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील। आपली हिरवीगार पालक पेस्ट तयार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा। बाय।